दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्दी संभवली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 3. नवे गीत गाव सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्तगणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. प्रभू निर्मित इस्रायल जनगा, हर्षाने प्रभु गुणगान. सियनिकरानो निजनुपासः थय थय नाचा हर्ष भरा. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्तगणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. आजची मिस्सा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी कैतान सायमन कोरिया, स्वर्गवासी अगस्टिन डिमेलो, स्वर्गवासी थॉमस मायकल डिमेलो, स्वर्गवासी कॅथरीन मायकल डायस. शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठी तसेच जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. गुरुवारी 25 जून रोजी आपल्या पॅरिशमधील पेडी गाव परिवारातील पावलिना ॲम्ब्रोज रॉड्रिक्स या मरण पावलेल्या आहेत. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियासाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आज 27 जून, आज आपण सुकुर माऊलीचा म्हणजेच नित्यसहाय्य मातेचा सण साजरा करीत आहोत. योगायोगाने आज जून महिन्यातील चौथा आणि शेवटचा शनिवार म्हणजेच रमेद वाराचा शेवटचा वार आणि म्हणून आपण पवित्र मरियेच्या मध्यस्थीने आपल्या या कोरोना व्हायरसच्या पॅन्डेमिकमध्ये आपली जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी विशेष मध्यस्थी करूया. परमेश्वराचं सहाय्य आपल्याला लाभावं आणि त्याद्वारे आपण सुस्थितीत यावे म्हणून विशेष प्रार्थना करूया.
ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देवमातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. कुमारी मरियेच्या प्रार्थनेद्वारे संकटामध्ये आम्हाला संरक्षण मिळव. तिच्या प्रार्थनेच्या साह्याने या आजारावर व आमच्या दुर्बलतेवर आम्हाला विजयी कर. तुझा शांतीचा आनंद आम्हाला लाभो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. विलापगीत या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभूने याकोबची सर्व वस्तीस्थाने गिळून टाकली आहेत, गय केली नाही. त्याने आपल्या क्रोधाने यहुद्याच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत. त्याने ते धुळीस मिळवले आहेत. त्याने राज्य आणि त्यातले सरदार यांस भ्रष्ट केले आहे. सियोन कन्येचे वडीलजन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत. त्यांनी आपल्या डोळ्यावर धूळ उडवली आहे. त्यांनी गोनपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत. येरुशलेमच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववित आहेत. माझे डोळे अश्रूने झरझर होत आहेत. माझ्या आतड्यांना पीळ पडत आहे. माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून गेले आहे. लहान मुले आणि तानी बाळे नगराच्या आळात मूर्छित होऊन पडली आहेत. घायाळ झाल्याप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला. तेव्हा ती आपल्या मातांस म्हणाली, धान्य आणि द्राक्षरस ही कोठे आहेत? मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे येरुशलेम कन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे येरुशलेमच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? कारण तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे. तुला कोण बरे करेल? तुझ्या संदेष्टांनी तुझ्या संबंधाने निरर्थक आणि मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टांत पाहिला. तुझा बंदिवास
उलटण्यासाठी तुझे दुष्कर्मे प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही, तर त्यांनी तुझ्या संबंधाने निरर्थक आणि तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टांत पाहिले. हे सियोन कन्ये, प्रभूसमोर मोठ्याने विलाप कर. रात्र दिवस जलप्रवाहाप्रमाणे अश्रू ढाळ. ते खडू देऊ नकोस. तुझ्या डोळ्यांच्या बाहुबलाला विसावा देऊ नकोस. ओठ रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर. प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत. तुझी बालके हरएक गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाली आहेत. त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्यांच्याकडे हात पुढे कर. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. हे देवा, तू आम्हाला कायमचे का टाकले आहेस? आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो? जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरिता खंडणी भरून सोडवले तिचे, आणि ज्या सियोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. सर्वस्वी उद्ध्वस्त झालेल्या स्थलाकडे पाय उचलून चल. वैराने पवित्र स्थानाची अगदी नासाडी केली आहे. तुझ्या मंदिरात तुझ्या शत्रूने हलकोल मांडला आहे. त्यांनी आपले ध्वज, परदेशी ध्वज, चिन्हासाठी पवित्र स्थानाच्या प्रवेशद्वारावर उच्चस्थानी उभारले आहेत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. दाट झाडीवर कुऱ्हाड उचलणाऱ्या लोकांसारखे ते दिसले. त्याचे एकंदर नक्षीकाम ते कुऱ्हाडीने आणि हातोड्याने फोडून टाकतात. हे देवा, त्यांनी तुझ्या पवित्र स्थानाला आग लावली आहे. तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळवले आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. तू कराराकडे लक्ष दे, कारण देवाचे कानेकोपरे केवळ जुलमाची स्थाने झाली आहेत. पीडितास लज्जित होऊन मागे फिरू देऊ नकोस. दीन आणि गरीब जन तुझ्या नावाची स्तुती करोत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. जयघोष. Hallelujah, 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 hallelujah. दागीत नवे हो प्रभु थारी, दागीत नवे हो प्रभु थारी, दागीत नवे हो प्रभु थारी, दागीत नवे हो प्रभु थारी. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिली, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल, कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला अमुक कर म्हटले की तो ते करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो,
एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक आणि याकोब यांच्या पंक्तीस बसतील. परंतु राजाचे पुत्र बाहेरील अंधकारात टाकले जातील. तेथे रडणे आणि दातखाने चालेल. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच खटकेस तो चाकर बरा झाला. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली होती असे त्यांनी पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला आणि तिचा ताप निघून गेला आणि ती उठून त्यांची सेवा करू लागले. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. तेव्हा त्याने शब्दानेच भूते घालवली आणि सर्व रुग्णइतांना बरे केले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. प्रभूचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. रोमन साम्राज्य हे एक यशस्वी आणि बलाढ्य साम्राज्य होतं. पाश्चात्य देशामध्ये जवळजवळ 1000 वर्ष ह्या रोमन साम्राज्याने राज्य केलेलं आहे. रोमन सैन्य मीन्स द रोमन आर्मी वॉज प्राईड इन द आर्ट ऑफ वॉरफेअर. युद्ध करण्याच्या कलेमध्ये रोमन सैन्य प्रख्यात होतं. इट वॉज अ प्रोफेशनलाइज्ड आर्मी. एक शिस्तबद्ध आणि व्यावसायिकतामध्ये प्रावीण्य मिळवलेलं असं हे साम्राज्य होतं. आणि ह्याच रोमन अधिकाऱ्यातील शताधिपती म्हणजेच ज्याची निवड करण्यात आलेली आहे आणि ज्याच्या हाताखाली 80 लोक काम करत असतात, 80 सैनिक त्याच्यावर तो राज्य करीत असतो, अशी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येते. शुभवर्तमानकार आपल्याला या 2 महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घालून देते. प्रभू येशू ख्रिस्त जो शक्तिशाली आहे, देवपुत्र आहे, मसीहा आहे, आणि शताधिपती जो रोमन साम्राज्यामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. असं असताना देखील हा शताधिपती प्रभू येशू ख्रिस्ताकडे नम्र होतो. प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती करतो. प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, देवपुत्र आहे, आजारमुक्त करणारा आहे, अ ग्रेट हिलर म्हणून त्याच्याकडे पाहतो आणि त्याला विनंती करतो. केवळ आपल्या घरी येण्यासाठी नाही, तर तोंडातून एक शब्द उच्चारावा, कारण तो देवपुत्र आहे. त्याचा शब्द लॅटिनमध्ये ज्याला दाबार म्हणतात, म्हणजेच त्यांनी उच्चारलेल्या शब्दाप्रमाणे होणार अशी शाश्वती ठेवून, असा विश्वास ठेवून हा शताधिपती प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती करतो. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त त्याची विनंती मान्य करतो. इतकंच नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त त्याची प्रशंसा करतो. त्याच्या श्रद्धेची लोकांना जाणीव करून देतो आणि त्याद्वारे खरी श्रद्धा कशी असावी ह्याविषयी आपल्याला बोध करत आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण देखील शताधिपतीसारखी श्रद्धा ठेवावी अशी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडनं अपेक्षा करतो. ज्याप्रमाणे त्या शताधिपतीचा सैन्य सोल्जर हा पक्षघाती झाला होता,
त्याचप्रमाणे आजच्या या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये संपूर्ण जग जणू काही पक्षघाती झालेलं आहे. वी आर लिव्हिंग इन अ क्रिपल्ड वर्ल्ड. आणि ह्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्त जो ग्रेट हीलर, जो आपल्याला आरोग्य देणार आहे, ज्याच्याविषयी यशाया संदेशाने भाकीत केलं होतं की आपले सर्व रोग, आपले सर्व आजार त्याने स्वतःवर घेतले आणि त्याला बसलेल्या फटक्यामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. त्याने सांडलेल्या रक्तामुळे आपल्या रक्तवाहिन्या शुद्ध झालेल्या आहेत. ह्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण वळतो का? त्याच शताधिपतीच्या श्रद्धेने आपण त्याला शरण यावे अशी अपेक्षा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या केवळ शब्दाने आपण ह्या कोरोना व्हायरसच्या महामारीकडे श्रद्धेने पाहू शकतो, वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि आपलं जीवन बदलू शकतो. प्रिय बंधू भगिनीनो, आज योगायोगाने आपण नित्यसहाय्य मातेचा सण साजरा करीत आहोत. सुकुर माऊलीचा हा सण पवित्र मरीच्या मध्यस्थीच्या सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देत आहे. तसंच योगायोगाने जून महिन्यातील शेवटचा शनिवार आहे. जून महिन्यामध्ये रमेद मातेकडे हजारोने लोक मध्यस्थी करीत असतात आणि त्याहीपेक्षा जास्त लोक आभार मानण्यासाठी येतात, कारण पवित्र मरीच्या मध्यस्थीने त्याने परमेश्वराचं सामर्थ्य अनुभवलेलं असतं, त्याने पवित्र मरीचं आरोग्यदायी स्पर्श अनुभवलेलं असतं. आ लेडी ऑफ रेमेडीज म्हणजेच उपाय. कोणत्याही गोष्टीवर, कोणत्याही संकटामध्ये उपाय म्हणून आपण तिच्याकडे पाहतो. आणि नित्य सहाय्य करणारी माता म्हणजे सदा सहाय्यनी माता, आपल्याला कधी न टाकणारी माता म्हणून आपण सुकुर माऊलीचा सन्मान करीत आहोत. प्रिय बंधू भगिनीनो, अशा पार्श्वभूमीवर आपण परमेश्वराचे आभार मानूया. पवित्र मरीच्या मध्यस्थीबद्दल परमेश्वराचे आभार मानूया आणि शताधिपतीसारखा विश्वास आपल्याला प्राप्त व्हावा आणि आपलं जीवन श्रद्धेचं व्हावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत, गीत क्रमांक 80. तुलाच मी अर्पावे, गुण सुमने वाहुनी चरणी, धन्य धन्य मी व्हावे, धन्य धन्य मी व्हावे. सुकलेल्या अमंगल फुला पदस्पर्श तव व्हावे, मांगल्याने तुझ्या मंगला प्रफुल्ल बीज फुलावे. गुण सुमने वाहुनी चरणी, धन्य धन्य मी व्हावे, धन्य धन्य मी व्हावे. भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या या ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनव.
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया. ते योग्य परास्त आहेत. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही नित्य सहाय्य मातेचा सण साजरा करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा ती स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आनंददायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पडलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह
आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्मेच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारता परमेश को करा, सोडी दया धारा प्रभु वरा. जग पाप हारता परमेश को करा, सोडी दया धारा प्रभु वरा. जग पाप हारता परमेश को करा, शांती वर्षाव करा प्रभु वरा. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 149. प्रभु ये सखया ये मम हृदयी, प्रभु ये सखया ये मम हृदयी. व्याकुळले मन माझे या जीवनी, प्रभु ये सखया ये मम हृदयी, प्रभु ये सखया
रे, श्वास तुझे रे, श्वास तुझे रे, प्रभू ये सकया ये मम हृदयी, प्रभू ये सकया ये मम हृदयी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे साक्रामेंट देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तुझ्या विपुल कृपेचे आम्हाला वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. बंधू भगिनीनं आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा श्रद्धेमध्ये वाढण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेले ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पिछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पावसासाठी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेमुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. यशया संदेशाचे वचन आणि स्तोत्रसहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ आणि हिरवीगार करतो आणि पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रूप, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे. या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून तुझ्याकडे आम्ही नम्रतेने याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. नमो मरिया, कृपा पूर्ण तू, अमला नारी प्रभुचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो, आम्हा सर्व विनव आता आणि मृत्यू समयी. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर. प्रिय भाविकांनो, उद्या रविवार 28 जून, उद्या आपल्यासाठी आर्चबिशप फेलिक्स मचाडो मिसा अर्पण करतील. ती लिंक आपल्याला पाठवली जाईल. आम्ही 5 धर्मगुरू नंदाखालमध्ये या पुढील हे मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी
इथे मिसा अर्पण करणार आहोत. स्वर्गवासी फ्रान्सिस जॉन डिमेलो, स्वर्गवासी विक्टर गॅब्रियल तुस्कानो, स्वर्गवासी ग्रेसी डिमेलो, स्वर्गवासी लिनस पीटर परेरा, स्वर्गवासी जोसेफ जॉन मचाडो, तसेच जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना केली जाईल. स्वर्गवासी कोशा विक्टर तुस्कानो ह्यांची महिन्याची मिसा. अंतिम गीत. मरिया माते रमेदी माते आम्हा भक्तांची तू माऊली, आरोग्यदायिनी संकट हारिणी आम्हा भक्तांची तू सावली. मरिया माते रमेदी माते आम्हा भक्तांची तू माऊली, आरोग्यदायिनी संकट हारिणी आम्हा भक्तांची तू सावली. मरिया माते. मांगल्याची तुगे मूर्ती, भगवंताची तुगे फुर्ती, मांगल्याची तुगे मूर्ती, भगवंताची तुगे फुर्ती. वेगे आम्हा शांती तुझी, गाऊ सदा आम्ही कीर्ती तुझी. मरिया माते रमेदी माते आम्हा भक्तांची तुगे माऊली, आरोग्यदायिनी संकट हारिणी आम्हा भक्तांची तुमी सावली. आम्हा भक्तांची तुमी सावली, आम्हा भक्तांची तुमी सावली.